एकूण 3 ड्रेस घेतले तर दाखवते. हा आहे पहिला ड्रेस आणि हा ड्रेस त्यांची चॉईस आहे. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज संडे, आज गजानन महाराज प्रकट दिन आहे आणि खरंच म्हणजे तुम्हाला एकदम धार्मिक दृष्ट्या किंवा मनसोक्त मन डोळे भरून दर्शन घ्यायचं असेल तर शेगावचा बेस्ट प्लॅन आहे. आणि शेगावला मी एकदा जाऊन आले आणि त्याची आठवण म्हणजे आमच्या लग्नानंतरच ऑगस्ट महिन्यात लगेच आम्ही चौघही शेगावला गेलो होतो आणि दर्शन इतकं बेस्ट झालं ना. आणि तिथली कोणतीच अशी गोष्ट नाही की आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. तिथील स्वच्छता ही एक नंबर. दर्शनाची रांग सुद्धा एकदम लाईन मध्येच असणार. कुठे असं आधी मधी किंवा वशिला असं काहीच नाही. तिथे एक्स्ट्रा चार्जेस घेऊन दर्शन घेणे ही तर पद्धत नाही. आणि गर्दी असेल तर अवघ्या 40 मिनिटात तुमचं दर्शन होऊन जातं. त्यानंतर जेवणाचं जे सुद्धा भोजनालय आहे ना, एक नंबर. आणि सात्विक जेवण तर आहेच आणि एकदम कमी रेटमध्ये तिथे सुविधा आहे. तसेच गजानन महाराजांचे जे काही मुखदर्शन झाले होते ना, म्हणजे तो ओव्हरऑल आमचा इतका मस्त प्रवास झाला किंवा जे काही सुख असतं. आणि तिथे राहायची सुद्धा इतकी मस्त सोय होती ना, म्हणजे तो पूर्ण प्रवास एकदम मेमरेबल आहे. आणि खरंच आयुष्यात जर तुम्हाला, मी पहिल्यांदाच बोलले की धार्मिक स्थळ आणि एकदम असं टाइम देऊन करायचं असेल तर शेगावला एकदा नक्की व्हिजिट करा. अगदी 2 दिवसात होऊन जातं पिकनिक. आणि त्यासोबतच आजूबाजूलाही पिकनिक स्पॉट भरपूर आहेत आणि रेटही एकदम रिझनेबल आहेत. कुठेच असं तुम्हाला कॉस्टली चार्जेस नाही बसणार. आज संडे असल्यामुळे मोस्ट ऑफ नॉनव्हेजचाच प्लॅन असतो, परंतु अचानक त्यांना आज डोसा आणि त्यासोबतच ऑनियन उत्तापा खायचा आहे. त्यामुळे ते आणि विरू डोस्याचं पीठ आणायला गेलेत आणि रेडीमेड पीठ भेटतं ना, बेस्ट ऑप्शन आहे. आणि त्या पिठाची क्वालिटी बेस्ट आहे. तर मी किती वेळा तरी यूज केलं ते सुद्धा दाखवते. आणि त्यासोबतच इतर साहित्य आणण्यासाठी गेलेत आणि इतका वेळ गेलेत ना, म्हणजे काम आहे 10 मिनिटाचं, परंतु आता पाऊण तास होत आले. तर त्यांचीच वाट बघत बसले, कारण त्याशिवाय माझं पुढचं कोणतंच काम चालू नाही होणार. तर ते आल्यानंतर आधी पटकन सगळी तयारी करून घेते. आणि आज खूप खुश आहे, म्हणजे खूप दिवसांनी माझी स्वतःची शॉपिंग आहे. त्यामुळे सगळं पटापट आवरून शॉपिंगला सुद्धा जायचं आहे. दोघेही साहित्य घेऊन आलेत आणि जे काही बटाटे आणलेत ते आधी लावून घेतलेत. आणि त्यासोबतच सरप्राईज म्हणून चिकन आणले तर ते मॅग्नेट करून ठेवले, नंतरच करेन. हे दह्यामध्ये थोडंसं चटणी मीठ घालून ठेवलं. आणि हे आहे ते रेडीमेड पीठ, इडली डोसा आणि बॅटर. इतकं मस्त आहे ना, मी ह्याच्या आधी भरपूर वेळ ट्राय केलं आणि एक टाइमसाठी 3-4 एकदम बेस्ट आहे. कधीतरी आपण गडबडीत वगैरे असेल तर होऊन जातं असं. आणि मेन म्हणजे चवीत असं काही जास्त फरक आहे असं पण नाही. मेन आपण जे काही घरात बनवतो पीठ तसंच सेम आहे त्याची टेस्ट सुद्धा. आणि एकदम असं व्हाईट आहे पीठ. पिठाची कन्सिस्टन्सी पण एकदम बरोबर आहे, परंतु जरासं या पिशवीमध्ये पाणी घातलंय आणि ते त्यामध्ये तेवढं मॅच होऊन जाते. थोडंसं आपल्या चवीनुसार फक्त मीठ घालायला लागतं, बाकी सोडा इनो वगैरे घालायची काहीच गरज नाही. सगळं साहित्य लागलेच ठेवून देते. आणि त्यासोबत नारळाची चटणी सुद्धा करायची, तर ती पण तयारी करून घेते. म्हणजे आजचं मेन्यू तयार. शॉपिंगला जायचं असल्यामुळे गडबडीमध्ये इतकं फास्ट आवरले ना आज काम. आणि मस्तपैकी इकडे नारळाची चटणी बनवून घेतले, कोथिंबीर पण भरपूर घातली अशी. त्यासोबत बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि ती थोडीशी गिर बनवली, मस्त झाले. टेस्ट सुद्धा केली. आणि एका पिठामध्ये आपण भरपूर पदार्थ बनवू शकतोय. त्यामुळे सध्या आप्पे, डोसा आणि उत्तप्पाचा सुद्धा प्लॅन चालू आहे, तर ते बनवून घेतो. आणि विरू सुद्धा एकदम वेटिंगला आहे. विरू खाणार ना? विरूसाठी छोटे छोटे आप्पे. हा, मग आता उद्या काय नेणार पिलू स्कूलला? आप्पे. ओके. डोसा आणि आप्पे.
पटापटा घालून घेते. वाफ देण्यासाठी थोडंसं झाकून ठेवते, म्हणजे बारीक गॅसवर होते. आणि इकडे तवा सुद्धा चांगला शिजनिंग झालाय. तर पटकन डोसा बनवून घेते क्रिस्पी असा. पहिला छोटा कायम. पहिला डोसा मस्तपैकी बनवून घेतलाय आणि एकदम असा क्रिस्पी झालाय. आणि आता सेकंडचा थोडासा मोठा केलाय आणि त्यासोबत जे काही आप्पे केले ते सुद्धा उलटून घेतले. एकदम असे मस्त झाले. तर ते सगळे काढून घेते आणि फक्त 2 राऊंड मध्येच आप्पे बनवणार आहे, जास्त काही नाही. आणि त्यासोबत आता गरम गरम आहे तोपर्यंत पटकन खायला सुद्धा द्यायचं आहे लगेच. विरू या. बघ कसा क्रिस्पी. हा कसा असं पापड असतो ना. घ्या घ्या. आता बाकीचं सगळं पटकन बनवून घेते आणि गरम गरम टेस्ट करायला देते. गरम गरम केल्यानंतर ती दोघंही एवढी एक्साइटमेंट होती, तर त्याच्यामुळे पहिला राऊंड त्यांना दिलाय आणि सेकंड राऊंड एकदम परफेक्ट जमलाय. बारीक गॅसवर आता ठेवलाय आणि त्यासोबत इकडे उत्तापा पण बनवायचा चालू आहे आणि एकदम असा फ्लफी झालाय. जाळी पण पडले भरपूर. सगळं पीठ वगैरे संपलं, आप्पे पण एवढे शिल्लक आहे. आणि आता हा शेवटचा उत्तापा चालू आहे, त्यामुळे मोठा बनवला एकदम. आणि आमच्या इथे कसं एकमेकांना सगळ्यांना असं शेअरिंग करतात कोणती नवीन पदार्थ केला तर पलीकडच्या काकींना काहीतरी द्यायचं होतं. त्यांची एक प्लेट होती माझ्याकडं, तर आज प्लॅन केला की आज आपण त्यांना देऊया आणि थोडंसं वेगळं पण काहीतरी. तर त्यामुळे आता त्यासनी देतोय आणि एकमेकांची टेस्ट सुद्धा समजते अशामुळे. तर त्यांना मस्तपैकी हे 2 क्रिस्पी असे एकदम डोसे घेतले. तर आता त्यांना ते पटकन देऊन येते आणि गरम गरम असेल तरच एकदम खास लागतात. आताच आमच्या तिघांचं पण खाऊन झालं आणि खरंच आजचा डोसा किंवा उत्तापा आप्पे याची जी काही टेस्ट होती ना, आणि त्यापेक्षा जास्त बटाटे भाजी आणि चटणी तर इतकी मस्त झाली होती ना. तिघांनी सुद्धा एकदम फुल्ल खाऊन घेतलं आणि खाल्ल्यानंतर तर विरू डायरेक्ट बोलतो की मला झोप आले. जास्त खाल्ल्यामुळे माझ्या डोळ्यात सुद्धा थोडंसं झोपेचं झापडं आल्यासारखं झालं. परंतु आज झोपायचं नाही ठरवले, कारण खरेदीला जायचं आहे. त्यासोबतच इडली डोसा करताना इतकी भांडी पडलीत ना, ती सुद्धा अजून आवरून घ्यायची आहेत. आणि आता खरेदीला जायचं की नाही हे सगळं काही विरूवर डिपेंड आहे. वरी ते दादर पूर्ण गाडी आज मी चालवत आले आणि गर्दीमध्ये गाडी कशी घ्यायची याचा तर थोडंसं प्रॅक्टिस झालं. आणि पूर्ण दादर मार्केट फिरून बघितल्यानंतर सध्या मार्केटमध्ये काय नवीन आले हे आधी बघून घेतलं आणि आता नक्षत्र मॉलमध्ये खरेदी करायचा डिसिजन घेतला आहे, कारण तिथे व्हरायटी खूप छान असते आणि क्वालिटी सुद्धा एकदम बेस्ट आहे. तर तिथे रेफरन्स केला आहे. तर बघू आता काय नवीन आहे तिथे. कालचा संडेचा व्हिडिओ आज मंडेला कंटिन्यूअस करते आणि सकाळपासून घरातलं सगळं रुटीन व्यवस्थित पार पडलं आणि दुपारी आता विरू सुद्धा झोपला निवांत. तर आता थोडासा माझा टाइम भेटला, मी टाइम असा तर काल जी काही खरेदी केली होती तर ते ड्रेस मी ट्राय केले नव्हते, तर ते आता करून बघितले. आणि इतर वेळी कसं एवढी एक्साइटमेंट असायची ना, हे ड्रेस घेतला तो ड्रेस घेतला आणि कितीही खरेदी करून आलो ना तरी मी गडबडीमध्ये करून बघायची ट्राय. परंतु काल असं झालं की विरू सुद्धा तिथे झोपला होता शॉपिंग करताना आणि त्यानंतर दादर ते वरी एवढा अंतर मी स्वतः 2 टाइम ट्रॅव्हलिंग केलं. त्यामुळे कसं गर्दीच्या ठिकाणी थोडंसं गाडी नवीन घेतल्यानंतर प्रेशर येतं, तर ते प्रेशर कुठेतरी मनात असताना गाडी घेऊन आले आणि त्यामुळे मला पण ती एवढी अशी झोप लागली. आणि त्यानंतर आपलं जे काही इव्हिनिंग किंवा नाईटचं रुटीन होतं ते एकदम नॉर्मल होतं आणि पूर्ण टाइम मध्ये विरू सोबत असताना व्हिडिओ बनवायचा असं लक्षात नाही आलं. तर ते जे काही ड्रेस होते ते सगळे आज ट्राय करून घेतले आणि इतके मस्त बसलेत ना व्यवस्थित. तर एकूण 3 ड्रेस घेतलेत, तर दाखवते. हा आहे पहिला ड्रेस आणि हा ड्रेस त्यांची चॉईस आहे. इतका मस्त आहे ना, जेव्हा तो असा सिंपल घरी घालून ठेवला होता ना तर मला एकदम नॉर्मल वाटत होता,
परंतु घातल्यानंतर इतका मस्त दिसतो ना. आणि मेन म्हणजे प्युअर कॉटन मध्ये आहे आणि डिझाईन वगैरे एकदम नाजूक आहे त्याची. आणि पुढे त्यांनी असं एकदम छोटासा व्ही आकार देऊन नॉट दिले आणि त्याला खाली 2 लटकन दिलेत. दिसताना जरी एवढा सिंपल दिसत असला ना ड्रेस, तरी घातल्यानंतर एकदम लुक चेंज होऊन गेला माझा. तर मला खूप आवडला. किंवा स्लीव सुद्धा एकदम लॉंग दिलेत, ते सुद्धा प्रॉपर कॉटनचे आहेत. आणि जे काही फिनिशिंग वगैरे आहे ना एकदम व्यवस्थित आहे, कुठेच असे धागेदोरे निघालेले नाहीत. त्यामुळे घातल्यानंतर तर मला एकदम बेस्ट वाटला. हा बॅक लुक आहे आणि साईज सुद्धा यावी एक्सेल आल्यामुळे तर एकदम खुश आहे. आणि काल मनसोक्त खरेदी केली, भरपूर पॅटर्न बघितले. नक्षत्र मॉल मध्ये एंट्री केल्यानंतर पहिलंच लेफ्ट साईडला अल्फा कलेक्शन असं शॉप होतं आणि इतकी व्हरायटी होती. परंतु तिथे ट्रायल रूम नसल्यामुळे ट्राय नाही करता आले. परंतु त्यांच्याकडे एक्सचेंज किंवा रिटर्नची सुविधा आहे, तर ते बोलले की घरी जाऊन तुम्ही निवांत ट्राय करा. परंतु हा इतका मस्त बसला आणि मेन म्हणजे फिटिंगची सुद्धा गरज नाही. तर त्यांची चॉईस होती, तर खूपच छान आहे. नंतर आता व्यवस्थित सगळे घडी घालून ठेवते. त्यानंतर हा दुसरा आहे. थोडेसे आता इथून पुढे फंक्शन चालू होत आहेत, गुढीपाडवा किंवा वेगवेगळ्या गावच्या यात्रा किंवा गावी गेल्यानंतर कसं इकडं तिकडनं फिरणं चालूच असतं. तर मग त्यासाठी एक असा मस्तपैकी फंक्शनल टाईप ड्रेस घेतला. आणि दरवेळी कसं आपण व्हायलेट, पिंक, ऑरेंज, रेड असे नॉर्मल कलर घेतो, तर यावेळी त्यांनी चॉईस केलेला हा ड्रेस आहे. आणि त्यांना हा मेहंदी कलर आवडला आणि इतका मस्त आहे ना. डिझाईन सुद्धा एकदम अशी प्रॉपर केलेली आहे, कुठे धागा वगैरे बाहेर निसटला नाही. किंवा जे काही स्लीवचं फिनिशिंग आहे ना ते सुद्धा त्यांनी एकदम मस्त दिले. काम सुद्धा एकदम नाजूक आहे. आणि कापड किंवा फॅब्रिकचा विचार केला ना तर अंगात आहे की नाही असं वाटलं मला. थोडासा फिटिंग करून घ्यावा लागतो. आणि खालची जी काही बॉर्डर सुद्धा दिले ना ती तर एक नंबर दिले, एकदम अशी ब्रॉड दिले. आणि असे ड्रेस फंक्शनला वगैरे खूप छान दिसतात. तर याचा दुपट्टा सुद्धा दाखवते. हा पण एकदम असा ऑर्गॅन्झा कापड टाइप आहे आणि इतकं मस्त कॉम्बिनेशन वाटत होतं ना घातल्यानंतर. आणि आतलं जे काही तिने फिनिशिंग केले ना तर एकदम व्यवस्थित आहे. असं अस्तर सुद्धा बेस्ट क्वालिटीचं आहे. घातल्यानंतर असं कुठंच नाही जाणवलं की टोचतं किंवा आपल्याला त्रास होतो. तर हा पण खूप आवडला. आणि याची जी काही त्यांनी पॅन्ट दिली ना ती सुद्धा बेस्ट क्वालिटीची आहे. एक्स्ट्रा घेर सुद्धा दिला त्यांनी असा. आणि जे काही बॉटम आहे ना तर त्याला सुद्धा एक लेस दिले. तर ओव्हरऑल ड्रेस किंवा फॅब्रिक किंवा कलर एकदम असं व्यवस्थित वाटलं. आणि त्यानंतर हा एक ड्रेस होता, तो माझ्या चॉईसने घेतला, परंतु थोडीशी गडबड झाली. म्हणजे दिसताना ड्रेस इतका मस्त दिसतो किंवा ह्याची डिझाईन एक नंबर आहे. आणि ही जी पुढची नेक डिझाईन आहे ना तर ती सगळ्यात जास्त मला आवडलेली, त्यासाठी हा ड्रेस ट्राय केला. किंवा स्लीव्जला पण त्यांनी खूप छान असं डिझाईन देऊन फिनिशिंग मस्त केलेलं होतं. परंतु असं झालं की आज घरात घातल्यानंतर आतलं जे काही ह्याचं जरीचं वर्क आहे ना तर ते थोडंसं मला टोचत होतं. आणि माझी स्किन एकदम सेन्सिटिव्ह असल्यामुळे ते सतत त्रास जाणवत होता मला. किंवा मग ते सतत असं जरीचं वर्क लागून आपल्याला थोडंसं छोटे पिंपल्स किंवा रेडनेस येऊ शकतो. त्याच्यामुळं हा रिटर्न करायचं असं ठरवलंय. परंतु हा पण इतका मस्त वाटत होता. आणि आता इथून पुढे गरमी येते तर मग अशा ड्रेसचा काहीच उपयोग नाही. आणि हे तर आम्ही घेतलेले 3 ड्रेस झाले. पूर्ण व्यवस्थित घड्या घालून ठेवायचे, कारण हा एक तर रिटर्न करायचा आहे. आणि परवा सॅटर्डेला आम्ही काका काकींच्याकडे गेलो होतो आणि पावभाजी करून नेली होती. आणि तिथे सुद्धा काका काकी कोल्हापूरचे आले होते. म्हणजे सगळ्यांनी आम्ही इतका फॅमिली टाइम मस्त एन्जॉय केला. आणि त्या काकींच्याकडे गेल्यानंतर ना तर दरवेळी मला त्या काहीतरी एखादा ड्रेस, साडी, पर्स किंवा अशी एक अँटिक वस्तू देत असतात, जेणेकरून ते बरं वाटेल. आणि यावेळी सुद्धा त्यांनी मला एक ड्रेस दिलाय आणि इतका मस्त आहे ना हा कॉर्सेट. एकदम वेगळा आहे, काव्या ब्रँडचा आहे. आणि त्याचं जे काही डिझाईन किंवा फिनिशिंग आहे ना एकदम मस्त आहे असं. तर खूप आवडला मला. आणि साईज सुद्धा व्यवस्थित आल्या, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि त्याची पॅन्ट सुद्धा मस्त आहे. आणि तिथेच घालून बघितला, काकी बोलत होत्या घालून बघ, आणि इतका मस्त दिसत होता ना. त्यामुळे आता इतके ड्रेस भेटल्यामुळे तर एकदम खुश आहे आता. आणि त्यासोबतच हा एक रिटर्न करावा लागेल आणि त्या जागी एखादा नवीन बघायचा आहे.
त्याच्यामुळे एवढी खरेदी झाली तर एकदम खुश आहे. आज मंडे आहे आणि अजूनही रस्सीखेच सेमीफायनल आणि फायनल मॅचेसचं काही शेड्यूल आलं नाही. बघू कधी येतं, त्याची पण वाट बघणं चालू आहे आणि एवढी एक्साइटमेंट आहे ना त्यासाठी. ऑलरेडी तुम्ही रस्सीखेचचा व्हिडिओ बघितलाच असेल तर इतका मस्त झाला ना तो. खूप जणांनी चांगला रिस्पॉन्स सुद्धा दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. आणि ते जे काही पॅशन होतं ना माझं स्पोर्ट लाईफचं, तर ते पुन्हा मी मस्तपैकी एन्जॉय करतो. किंवा ज्या काही क्रिकेटच्या स्पर्धा बघायला जातो त्या सुद्धा इतक्या लेडीज एन्जॉय करत ॲग्रेसिव्ह खेळत असतात ना खिलाडी वृत्तीने, तर ते बरं वाटतं. म्हणजे वर्षातून असा जर आपल्याला टाइम भेटला तर एकदम मस्त. त्याच्यामुळे आता सगळं काही व्यवस्थित रुटीन चालू आहे. आणि उद्या भाजीपाला आणायचा असल्यामुळे आज फ्रीज मला साफ करायचं आहे, त्यामुळे ते पण करून घेते. आणि मागच्या आठवड्यात व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे थोडीशी तब्येत म्हणजे डाऊन होती किंवा सतत अशी विकनेस जाणवत होता. त्यामुळे थोडंसं साहित्य घरातलं इकडं तिकडं झाले, तर ते सुद्धा मला सगळं आवरायचं आहे. तर विरू झोपलाय तर ते पटकन आता सगळं आवरून घेते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि खरेदी केलेले ड्रेस कसे वाटले नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.